कोई आपत्ति में लोगों को राहत और बचाव लाए। आपत्ती व्यवस्थापनाबद्दल शिकतोय, बरोबर ना? याच्यात आपण भरपूर चांगल्या पद्धती शिकल्या की आपण कुठली आपदा आली तर आपण काय काय करायचं आणि कसं त्याला प्रत्युत्तर द्यायचं, कशी तयारी करायची, हो ना? बरोबर ना? भूकंप आला तर काय करायचं, दरडी कोसळल्या तर काय करायचं, वीज कडकली तर काय करायचं, रक्त जर जास्त वाढ असेल तर काय करायचं, हे आपण सगळं तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला कसं जाणवलं की आम्ही घरीच आहे म्हणून. म्हणजे आम्ही बाहेर जरी ड्युटी करत असलो, आता महिनों आमचं कधी कधी सुट्टीचा प्रॉब्लेम होते किंवा ड्युटी कंटिन्यू असते, पण अशा वेळेमध्ये तुम्ही जो आम्हाला इथला जो वातावरण आम्हाला तुम्ही एक तयार करून दिलं ते कसं होतं, घरी पोहोचलो जसं आम्ही आता आम्हाला वाटलं की आम्ही घरी आहे, घरी आम्ही रक्षाबंधन साजरा करतोय अशा प्रकारे आम्हाला फील झालं सगळ्यांना. तर त्याबद्दल तुमचं एक तुन्हा मनस्थ तुमचं म्हणजे खूप खूप आभार. तुम्ही खूप आमचं चांगल्या प्रकारे आम्हाला आज घरी पोहोचवलंय आणि परत इकडे आणलं. ठीक आहे, छान, तुम्हाला खूप छान वाटलं. आणि मी जेव्हा शाळेत होतो चौथीत तेव्हा सुद्धा माझ्या वर्गामध्ये असे वेगवेगळे छान सुविचार लिहिले होते, पण ते सुविचार अजून सुद्धा माझ्या डोक्यामध्ये आहेत. आणि ते कधी कधी जेव्हा व्यक्ती थोडासा उदास होतो किंवा कुठंतरी, कारण की आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्यासोबत कमी जास्त किंवा असे होत राहते, तर त्यावेळेला काय माहितीये का, हे जे लिहिलेले सुविचार आहेत हे फक्त लिहिलेले भिंतीवर ठेवू नका, तर ते तुम्ही शाळेत शिकत असताना हे सगळे सुविचार आहे ना तुमच्या म्हणजे दैनंदिन जीवनात तुम्ही असे त्याला मिक्स करून टाका की तुमची शाळा संपली, शिक्षण संपलं, तुम्ही जीवन जरी जगत असला तरी हे विचार तुमचे मिटले नाही पाहिजे. कारण की हे एक एक सुविचार असा आहे ना की तो लाईफ एक जरी तुम्ही सुविचार तुमच्या मनात ठेवला तर तो तुमची पूर्ण लाईफ घडवू शकेल. आज आपल्या प्रशालेमध्ये NDRF यांची टीम आली आणि इतकं उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. कारण अशा प्रकारचं प्रशिक्षण मला माझ्या फिजिकल ट्रेनिंग जे BPED मी केलं त्यावेळेला मला हे जखमा झाल्या, ग्राउंडमध्ये एखादा खेळाडू पडला किंवा अचानक अशी परिस्थिती उद्भवली तर काय करावं याचं मार्गदर्शन मला जवळजवळ 12-13 वर्षापूर्वीच मिळालं होतं. पण त्या गोष्टीला आता पुन्हा उजाळा मिळाला. खूप छान ट्रेनिंग लोकांनी आपल्याला इथं दिलं आहे. तसेच त्यांना राखी बांधण्याची जी संधी त्यांनी आम्हाला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि आजचा हा कार्यक्रम ज्या आयोजकांनी आयोजन केला त्यांचे सुद्धा इथं आभार मानते. तुम्ही शांतपणाने इथं कार्यक्रम ऐकून घेतलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि आजचा हा असं कार्यक्रम असो किंवा शाळेतले इतर कोणतेही कार्यक्रम असो, आमच्या बाबांचा हात आमच्या पाठीशी असो, खंबीरपणे आमचे बाबा, आम्ही त्यांना बाबाच म्हणतो आणि पूर्ण गावही त्यांना बाबाच म्हणतो. एक वडील आम्हाला पाठीमागून असे आधारस्तंभ आहेत, त्यामुळे अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम राबवत असतो. पूर्ण संचालक, आमचा संस्थाचालक सगळेच आम्हाला जे लागल ते प्रोत्साहन देत असतात, जे मार्गदर्शन करायचं ते करत असतात आणि उत्कृष्ट कार्यक्रम राबवा आणि विद्यार्थ्यांना जे काही जास्त प्रकारे देता येतील ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. अशीच पुन्हा संधी मिळो आणि तुमचं पुन्हा आमच्या प्रशालेत आगमन हो अशी मी विनंती करते आणि मुख्याध्यापकांच्या परवानगीनं आजचा हा कार्यक्रम संपला असं मी